हॅलो मुलांनो, कसे आहात सर्व? सुट्टी छान चालू आहे ना? मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप छान सुट्टी एन्जॉय करत असाल. आता तर ज्यांची पुन्हा स्कूल चालू झाली आहे ती आता संपत आली आहे आणि आता परत एकदा आपल्याला मेमध्ये खूप पूर्ण दिवस मिळणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, मेमध्ये शक्यतो दिवसाआड किंवा डेलीसुद्धा फोनिक्सचं ऑनलाईन रीडिंग घेणार आहोत आपण. रायटिंग नाही, फक्त रीडिंग घेणार आहोत. आज आपला आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी आहे. तर आज आपण करणार आहोत वॉच. हे असं छान आहे की नाही, कागदाचं वॉच. तर ते कसं करायचं ते आपण बघूयात. आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. म्हणजे आपले जे व्हिडिओ आहेत नवीन येणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग बघूया आजची ॲक्टिव्हिटी. बाय बाय म्हणजे चला बघूया. तर मुलांनो, आपल्याला असा एक स्क्वेअर करून घ्यायचा आहे. तर मी याचा स्क्वेअर करून घेते. खूप मोठा नसावा, पण माझा जो पेपर आहे त्याचा मी स्क्वेअर करून घेते. तुम्ही 15x15 किंवा 15 सेंटीमीटरचा स्क्वेअर घेऊ शकता किंवा 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर घेऊ शकता. स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअरचं काय असतं, चारही बाजू इक्वल असतात ना. तर मग असं इक्वल चारी बाजू असलेला 15 सेंटीमीटरचा किंवा 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर तुम्ही घेऊ शकता. आता मी हा पहिल्यांदा स्क्वेअर करून घेते. तुम्हाला असं कट करता येत नसेल तर तुम्ही कात्रीच्या साहाय्याने कट करून घेऊ शकता. हा स्क्वेअर झालेला आहे आपला. आता याला अशी मधून जशी फोल्ड केलं आहे तसंच आता इकडून पण फोल्ड करून घ्यायचं आहे. ओके. नंतर आता हे टोकं बरोबर अशी सेंटरला जोडायची आहेत, जुळवायची आहेत इकडून. परत हे पण आणि हे कट करून घ्यायचे. आता इथून आणि इथून हे कट करून घ्यायचे. हे कट करून घेतले. आता काय करायचं आहे आपल्याला, हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करायचं असं. मग अजून एकदा फोल्ड करायचं आहे. या साईडने पण फोल्ड करून घ्यायचं बरोबर सेंटरला. हे झालं. परत हे असं फोल्ड करून घ्यायचं मधून. टोकं जुळवून घेऊयात. नंतर हे हा जो कोपरा आहे तो इथे मध्ये जॉईन करून घ्यायचा आणि हा पण.
असं जॉईन करून घ्यायचा. नंतर हा आपण ओपन करतोय असं ओपन करायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं. परत हा असा ठेवला आपण. परत हा असा करून घेतलेला, परत जसा होता तसा केला. फक्त हा कोपरा आपण आतमध्ये घातला आहे. हा जो कोपरा आहे हा कोपरा असा आतमध्ये घालून घेतला आहे. आता तसंच हा पण करायचा आहे. हा कोपरा आतमध्ये घालायचा असा. नंतर असं करायचं. झालं. आता परत हे असं फोल्ड करायचं. हे इकडे फोल्ड करायचं. परत उलटा करून परत फोल्ड करायचं. इकडून पण असं फोल्ड करायचं. नंतर आता हे इकडे असं फोल्ड करायचं वरती. परत हा शेप झाला. परत हे पण फोल्ड करायचं. उघडून घ्या. असं करायचं. असं होतं हे. परत हे मधून थोडंसं असं मागे हे करायचं आणि इथून असं स्क्वेअर तयार करून घ्यायचं. हे आपलं वॉच झालेलं आहे. आता याच्यावरती इथे आपल्याला डिझाईन हवी आहे. कार्टून काढून घेऊयात आपण. तर मोठं लागेल ना. आता ब्लॅक कलरने याला बॉर्डर करून घेऊयात. आणि त्याचं हेअरबँड जे आहे त्याला पिंक ग्लिटर कलर देते. आणि नंतर आपण हे कट करून घेणार आहोत. आता हे वॉच आहे याच्यावरती पण आपण डिझाईन करूया. मी डार्क कलरने हार्ट शेप काढून घेतले. तुम्हाला हवी ते स्टार काढू शकता, फुलं काढू शकता. फक्त डार्क कलर घ्यायचा आणि त्याने डिझाईन करून घ्यायची. तसंच इकडे पण.
आता हे कट करून घेऊयात आपण. इथे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं वॉच झालेलं आहे. हे असा बेल्ट पण लावू शकता तुम्ही. हे थोडं मोठं झालं आहे. तुम्ही काय कराल, असं हे वॉच झालेलं आहे. तर तुम्ही पण तयार करा आणि मला छान छान फोटोज पाठवा. हे थोडं मोठं आहे, मोठ्या स्क्वेअरचं केलं म्हणून ना. तर तुम्ही 15 सेंटीमीटरचा स्क्वेअर घ्याल किंवा 20 सेंटीमीटरचा घ्याल. जी खूपच छोटी मुलं आहेत त्यांनी 15 सेंटीमीटरचा घ्या आणि जी जरा मोठी मुलं आहेत त्यांनी 20 सेंटीमीटरचा घ्या. ओके, चला तर बाय.